तसतशी ही संख्या वाढत जाते, ग्रामस्थ आणखी आक्रमक होत जात आहेत। सचिन, काही ग्रामस्थांशी संवाद साधा, ते नेमकं काय म्हणतायत ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवा। आपल्यासोबत एक ग्रामस्थ आहे जे आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे। वरती टाकीच्या वरती जर पाहिलं तर आपण धनंजय देशमुख आहेत आणि खाली ही लोक त्यांच्या आंदोलनात सहभागी झालेले आहे। आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी बोलूयात। काय तो आता या घडीला मागणी आहे? आता ह्या घडीला मागणी आमची अशी की 1 महिना 5 दिवस झाले आज, आणि मूळ आरोपी जे आहे समजा त्याला दसानाच्या भाषेमध्ये समजा सोटमूळ म्हणतात, तर सोटमूळ बाहेर राहून बाकीचे तंतू मूळ मध्ये घातलेले आहेत शासनानं। तर आम्हाला गावकऱ्याला ती गोष्ट मान्य नाही, आणि धनंजय देशमुखला रोज लोकांचं ऐकून समजा हे सगळ्या पुढाऱ्यांना यांना सांगायचं असं झालंय तसं झालंय, त्याच्या तुम्हाला सांगतो मनस्थिती हरवलेली सध्या। ते स्वतःचा जीव देण्यासाठी आज टाकीवर वरी चाललाय, ते खाली उतरू शकत नाही। ही मानसिकता सगळ्या समाजाची झालेली इकडल्या परिसरातल्या भीतीचं वातावरण आहे। असं मारण्यापेक्षा असं मारायचं, आम्हाला आत्महत्या करून आम्हाला मारण्याची आमची भूमिका आम्ही सगळ्या पुढे मांडलेली, आणि आमचे प्रत्येक तुम्हाला सांगतो मराठी समाजातले माणसं हेच करणार आहेत। आज हे धनंजय देशमुखचं झालंय, मग आमचे निमे गावकरी वरी टाकीवर आहेत, ते पण हीच करणार। धनंजय देशमुख जी करीन तेच करणार, कारण जीवावर उदार झालेले लोक आहेत। आता इथून पुढे आता धनंजय देशमुख हे वरती टाकीवर चढलेले आहेत। ऐका, त्यांनी थोडी शांतता धरणं, ऐका ना, हे जनतेचं जे काय म्हणतंय, बीड जिल्ह्यातले माणसं येतात ते काय म्हणतात, थोडंफार त्यांनी ऐकाय पाहिजे। आम्ही त्यांना न्याय करता त्यांच्या संघ आम्ही समर्थ राहू कुठं बी, ऐका। आणि सरकारपाशी बसून तिथं चला, सरकारपाशी टाकून उडी टाकू नका, माझं हे म्हणणं आहे। पुन्हा जीव नाही, अरे असा जीव लढण्यामध्ये जर गेला तो चांगला आहे, पण टाकून कशाला उडी मार? तुमच्या मागे आम्ही समर्थ भाऊ आहोत। आम्ही आज नाही, आमची तुमच्या भावात झाल्यापासून आमच्या जीवाची तळमळ, आमच्या डोळ्यातल्या धारा खंडत नाहीत। त्याचा अक्षरशः कसं लोक बरे जनावर कापणारे एवढे हाल केलेले तो मी मोबाईल मध्ये बघितलं। डोळे काय काय काय, अरे तुम्हाला मारायचं तर नुसत्या 2 गोष्टीत माणूस मरतो ना, हे हाल करायला नाही पाहिजे। कोण्या जातीचा असो, धर्माचा असो, न्याय पाहिजे। आणि शिंदे साहेबांनी, अजितदादांनी हे न्याय, हे आमच्या लाडक्या बहिणीला, म्हणजे लाडक्या आमच्या बहिणच म्हणायचं, तिला न्याय द्याय पाहिजे। दादा, तुम्ही बाकीचे जे माग पांढरे ते मोठ्याने सांभाळणारे, पहिले ते गुन्ह्यात घाला आणि तितक्याला फाशीची शिक्षा द्या, तर हे भारत देश आपला, हे बीड जिल्हा चांगला राहील। तुमची पुरी बीड जिल्ह्याची नामुष्की झाली। जर एखादा बीड जिल्ह्यातला माणूस जर आमदार बोलायला लागला सुरेश धस सारखे, त्यांना तुम्ही टीका करतात। हे बजरंग बाप्पा त्या पोऱ्या मेला म्हणून त्याच्या जीवाची लाई झाली, मग दिल्लीला गेला, त्याला तुमचे काही कार्यकर्ते म्हणते चड्डी अंगावर ठेवायचे नाही। अरे सरकार आहे का काय? दरंगे पाटलाला धौश देतात, अरे तुम्ही धौशी देतात कोणाला? शेतकऱ्याला काम करतात बिटा, कष्ट करतात, खाऊन द्या खेड्यापाड्याच्या लोकाला। तुमचे धन दरे लपिण्या करता, तुमच्या करोडवर जिमनी हे, आणि गोरगरिबाचे जर खेड्यापाड्याच्या 10-5 रुपये असले त्याच्यावर टॅक्स आहे। तुम्हाला कोणी विचारणार आहे का नाही? अरे पहिले बी माणसं होऊन गेलेत, समद्याला सांभाळणार बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज समद्याला सांभाळलेले, तसे आम्ही बी सांभाळतो त्यांना। आज मुसलमान असू, धनगर असू, वंधाऱ्यातले समजे बेकार नाहीत ना, कैले देवानी माणसं आहेत, पण हे मूर्ख माणसं कोण्या पब्लिक मधले निवडले की त्याला फाशीची शिक्षा द्या, तेव्हा दहशतवाद कमी होईल। आणि या देशमुख कुटुंबाला माझा मागणी समोर येते। खरं तर सर्व जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी समोर येते। सचिन, आणखी बरेच ग्रामस्थ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, या सर्व ग्रामस्थांचं नेमकं काय म्हणणं आहे? आणखी ग्रामस्थांशी, आणखी आंदोलकांशी सुद्धा संवाद साधा। हे आहेत आता संतोष देशमुख यांच्या न्याय मागण्यासाठी त्यांचे भाऊ धनंजय देशमुख चढलेले। धनंजय देशमुखने आणि गावातील कोणीही खाली उतरू नये, धनंजय देशमुखांनी आणि आमच्या गावातील कुणी खाली उतरू नये। त्यांच्या महाग म्हणण्यापेक्षा त्यांच्या पुढे आम्ही जीव द्यायला तयार आहे। आम्हाला वरी चढता येत नाही, प्रशासनाला मारायचं असल्यामुळे 45-40 दिवस गप्प आहे। आता लांडग्याची शिकार होण्यापेक्षा प्रशासनाची शिकार होत आहेत, याची प्रशासनाला जाणीव आहे। प्रशासन जाणून बुजून डोळे झाक करत आहे। प्रशासनाला फक्त हुकुमशाही
पैशावाले सरकार चालवणारे खंडणखोर हे पाहिजेत. गुन्हे कसे लादतात, गुन्हे कसे करतात, कसं कोण गवसतं, कोण कुठं गवसतं याची प्रशासनाला खबर असताना आमचे पोरं टाकीवर चढतेत, कालपासून चढतेत, हे त्यांना माहीत असून चढविले नाहीत. हेच उपकार त्यांच्यावर त्यांनी वरी अजूनही महिला आहेत. विक्रांत तुला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की हे बघा अशा पद्धतीने या महिला भगिनी आहेत, त्या देखील अशा हे चिखल आहे, खरं तर घाण आहे परिसरामध्ये, तरी देखील हे न्याय मागण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. काय तुम्ही भावना आहेत, काय तुमच्या मागण्या आहेत? आमच्या भावना एकच आहे. आज आम्ही चांगलं बघत नाही, वाईट बघत नाही. आम्ही जसे आहेत तशा परिस्थितीत आम्ही इथं बसलोत, कारण आम्हाला आमच्या अन्नाला न्याय भेटण्यासाठी आज आम्ही काहीच बघत नाही. आज आमची बोगी आहे, तरी आम्ही सणाचा बघितलं नाही, विचार केला नाही, काय नाही. उद्या सण आहे, उद्या सण सुद्धा आम्ही करणार नाही. आज आमच्या गावचा वाली गेलाय, तर आम्ही कसं सण करावा? सण कसं करावा? ज्या वेळेस आमच्या अन्नाला न्याय भेटेल त्यावेळेस आम्ही बघू. सण साजरा करणार नाही अशा पद्धतीचं या गावकऱ्यांनी ठरवलं आहे. उद्या मकर संक्रांतीचा मोठा सण आहे. आजी आहे, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. आजी, काय सांगाल? आम्ही सण सध्या करणार नाही. आमचा वाली गेलाय, आम्हाला न्याय पाहिजे. वालीला कराडला फाशी पाहिजे. हो, काय करायचंय? उघड पडलंय असा माणूस होता सोन्यासारखा. तळमळ वाटते त्याच्यासाठी. पण आई, आता धनंजय देशमुख यांना देखील चक्कर आलेली आहे, ते वरती झोपलेले आहे. अशा पद्धतीने लढा हा रस्त्यावरचा असला पाहिजे, पण जीव सांभाळून. हो, पण त्याला खाली उतरायला राग अनावर झाला. एवढं करून पण तुम्ही न्याय देत नाही. त्यांची जीवाची पर्वा त्यांना नाही, त्यांच्या मागे आम्हाला सुद्धा नाही. आम्ही पण जोपर्यंत न्याय नाही तोपर्यंत वाल्मिक कराडला सगळ्यात पहिली फाशी द्या, तर आम्ही सगळे आनंदाने सण करू. ज्या दिवशी त्याला फाशी होईल ना, त्या दिवशीच आम्ही संक्रांत साजरी करू. ज्या दिवशी त्याची बायको अशी राहील रांडो होईल रंडकी, त्यावेळेस आम्ही सगळेजण सण करू. तोपर्यंत आजी काही बोलत होत्या, काय म्हणता आजी? कवा गावाला न्याय द्यायला तुम्ही? सगळं गाव उद्ध्वस्त झाल्यावर आज चक्कर गवारी पडले, मग तुम्ही न्याय कधी द्याला तुम्ही? हे पोलीस लोक का झोपी गेले, का सरकार झोपी गेले? आता त्यांनी न्याय द्यायला पाहिजे ना. आज सकाळचा सण कुणी साजरा करणार नाही, सकाळचा सण कुणी साजरा करणार नाही. 1 महिना उठून गेलाय तरी पण नाही भेटत नाहीये. उद्या मकर संक्रांत आहे, काय वाटत असेल त्या आंटीला? विक्रांत, अशा पद्धतीने आपण पाहतो की मकर संक्रांत म्हटल्यावरती महिलांसाठी एक मोठा सण असतो, मात्र तरी देखील तो सण आम्ही साजरा करणार नाही. अख्ख्या गावकऱ्यांनी असा निर्णय घेतलेला आहे. कुठं जातीपातीचा विषय नाही, मात्र समस्त गावकऱ्यांनी जे कुठल्याही जाती धर्माचा असेल त्या सर्वांनी अशा पद्धतीने निर्णय घेतला. असं नाही की फक्त एका समाजाचे लोक यामध्ये आहे. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की या मुस्लिम भगिनी देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहेत. त्यांच्या काय भावना आहेत, आपण तुम्ही पण देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहात. आम्ही सहभागी झालेलो आहेत की माणूस आमचा चांगला होता, त्याला आम्ही न्याय मागण्या इथं बसलेलो आहे. जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही उठत नाहीत. हेच आहे माझी मागणी. काय सांगाल ताई, तुम्ही आंदोलन या ठिकाणी करतायत, धनंजय देशमुख यांना वरती चक्कर आलेली आहे. वालेला अटक करायला पाहिजे आणि 302 त्यांना मोका लावायला पाहिजे. सचिन, तुम्हाला काही वेळ थांबवतो. स्वतः धनंजय देशमुख जे आत्ताच्या घडीला टाकीवर आहेत, जे आंदोलन करतायत, ते आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. धनंजयजी, तुम्ही टाकीवर आहात, खाली अख्खं गाव गोळा झालेलं आहे. तुमच्या प्रमुख मागण्या नेमक्या कोणत्या आहेत आणि या मागण्यांसोबत तुम्ही आता टाकीवर आहात? तुमचं जरांगे पाटील यांचं सुद्धा बोलणं झालं. दादांनी पुन्हा तुम्हाला आवाहन केलं, काय म्हणतात? हो तुमच्याकडे केलं हो. दादा किणकर आपण लाईन वरती घेतलेत. दादा फोन घ्या का? फोन घ्या, फोन येतोय. तुमचा फोन घ्या. हे दृश्य आपण पाहतोय. पाण्याच्या टाकीवर आडवे पडलेले धनंजय देशमुख हे सध्या उठून बसलेले आहेत, मात्र ते पाठीमागे टेकून बसलेले आहेत. त्यांची तब्येत काहीशी खालावली, प्रकृती खालावल्याची माहिती प्रीतम मोरे जे त्यांच्यासोबत पाण्याच्या टाकीवर आहेत त्यांनी दिली होती. अनेक दिवस मागच्या काही दिवसांपासून त्यांनी काही खाल्लेलं नव्हतं आणि त्यामुळं उन्हाचा सुद्धा त्रास त्यांना होतो आणि त्यामुळं त्यांची तब्येत खालावली. दादा किणकर आपण लाईन वरती घेतलेत.